गणेश भाऊ किरवे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत सामनावीर पुरस्कार. आतिश कुमार आपण या प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार स्वीकारण्यासाठी मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सामनावीर पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. स्पर्धेच्या निमित्तानं जितेंद्र भाऊ काशेलकर देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपले हार्दिक स्वागत. तर सलामीर फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. ओपनर बॅटर साहिल नागरे आणि दुसऱ्या बाजूला सागर काटकर ही जोडी. तर पहिल्या ओव्हरसाठी दत्ता लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेत. मारुंजी विरुद्ध सुतारवाडी अंबडवेड अशी लढत. 5 षटकांचा सामना. या अगोदर एक सामना झालेला आहे आणि तो सामना जिंकलेला आहे सुतारवाडी टीमनं. दरम्यान डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू थोडं सॉफ्टमच्या बाहेरून फुल ऑफ लेंथ होता. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. पॉइंटला चुकी झाली आणि त्यानंतरनं दुसऱ्या धावेसाठी पलायन केले गेले. ज्या ठिकाणी तर पहिली धाव देखील रिस्की होती तिकडे 2 धाव मिळाल्यात आणि या 2 धावेंनी संघाचं खातं उघडलं गेले. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 2 हा अंक जो नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. त्यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप वाईड चेंडूचा इशारा पंच या ठिकाणी कळवत आहेत. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 3 धावा. पहिला बॉल त्यावरती 2 धावा आणि त्यानंतरनं वाईडची धाव मध्ये आपण पाहतोय. सामनावीर पुरस्कार देखील आपण या ठिकाणी देणार आहोत. मान्यवरांचं प्रामुख्याने आगमन. मारुंजी नगरीचे उद्योजक सन्माननीय आकाश उर्फ बोरेभाऊ बुचडे त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं ही कासरसाई करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. दरम्यान इथे तिसऱ्या पंचांची मदत जी निश्चितच आपण पाहतोय घेतली जाते. ओव्हर स्टेपिंग साठी नक्कीच आपण पाहतोय. रिटर्न क्रीज साठी आपण पाहतोय नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत जी मैदानावरती घेतली जाते. ऑनफिल्ड पंचांचा हा कॉल आहे. तर रेफर देखील निक्सन सर करतायत. निखिल संपर्क साधा. स्कोरर निखिल. आतिश कुमार सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी या. तिसरे पंच कळवतात इट्स अ नो बॉल. नकारात्मक चेंडू, नो बॉल आपण पाहतोय. नो बॉल. 4 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतात. फ्रीट ऑन. फ्रीटचा चेंडू ऑन साइडला खेळलाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत परंतु 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि ही धाव संघाचा धावफलक नक्कीच आता पुढे घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना दत्ता मारुंजी संघाचे हे अनुभवी गोलंदाज आहेत. स्ट्रायकर गोलंदाज आहेत. विकेट टेकर गोलंदाज म्हणून खरं तर दत्ता यांची ओळख आहे. राईट हँडर बॅटर साठी राईट आर्म राऊंड द विकेट आणि इथे कव्हर्सला खेळलेला सुंदर फटका. डावडी चांगला प्रयत्न आपण पाहतोय. झेल साठी कौशल्य केला परंतु इथे ते होत नाही. परंतु प्रयत्नांना नक्कीच इथे 100 गुण जे असणार आहेत. 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 7 धावा. पहिलं षटक सुरू असताना दत्ता लांडे गोलंदाजीच्या मार्कवरती कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्ले मध्ये सुरुवात प्रामुख्याने मारुंजी टीमसाठी नेहमी दत्ता आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा राईट हँडर बॅटरसाठी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं ते राईट आर्म राऊंड द विकेट आलेले विथ द स्विंग रिव्हर्सचा प्रेस समाप्तीनंतर 15 मैदानामध्ये प्राप्त होईल आणि 1 धावफलक नक्कीच आपण पाहायला मिळतात. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय. साहिल नागरेचा धडाका
फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय. साहिल नागरेचा धडाका, धूम धडाका षटकार. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती आहे. 24 रन. अखेर जो षटकार चौकारांचा दुष्काळ होता तो संपलेला आहे. साहिलच्या बॅट मधून बऱ्याच वेळानंतर ती मोठी बिग हिट. कारण लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये नक्कीच या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही पाहिलं फार वेळ तुम्हाला खेळपट्टीवरती सेट व्हायला मिळत नाही आणि अगदी सुरुवातीपासूनच अटॅक करून खरं तर खेळणं हा स्वाभाविक खेळ खरं तर आता लिमिटेड ओव्हर क्रिकेटमध्ये या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच आपल्याला सर्व खेळाडूंचा पाहायला मिळतो. एकंदरीतच टॉप ऑर्डर मधून प्रत्येक टीमचे ठरलेले खरे तर ते ठराविक फलंदाज आपल्याला प्रामुख्याने नक्कीच मोस्ट रन्स खरं तर त्यांच्या नावावरती असतात आणि ते टॉप ऑर्डर मधून सातत्याने रन्स बनवतात. मिडल ऑर्डर मध्ये फारसे तर संधी फार जास्तीच्या फलंदाजाला मिळत नाही, परंतु फार तर फार तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरती बॅटर देखील आपल्याला मैदानावरती मोठ्या इनिंग, परंतु जे त्या खालोखालचे जे लोअर मिडल ऑर्डरचे फलंदाज आहेत त्यांना कमीत कमी चेंडू खेळायला मिळत असतात आणि ते मैदानावरती तिथे निश्चितच जितके चेंडू मिळतात त्यावरती मोठे बिगेट खेळण्याचा प्रयत्न करत असतात. 5 षटकांच्या लढतीमध्ये काल या मैदानावरती जर तुम्ही पाहिलं तर 77 धावा देखील बनल्या गेल्या आणि त्या धावा चेसही झालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच मैदानावरती ही खेळपट्टीचं जर आपण काल संपूर्ण सामन्यांचा जर आराखडा घेतला तर मित्रांनो एकंदरीतच या खेळपट्टीवरती फलंदाजांसाठी पोषक पूरक आहे. बॉलरसाठी थोडीशी ही खेळपट्टी घातक ठरलेली आहे. टेनिसचे चेंडू आहेत त्यामुळे निश्चितच मैदानावरती या खेळपट्टीवरती जो गोलंदाज व्हेरिएशन दाखवतोय त्या गोलंदाजाचा निभाव लागलाय, परंतु जो गोलंदाज मैदानावरती सरळ सरळ चेंडू किंवा बॅटच्या पुढे बॉल टाकतोय, फुलटॉस टाकतोय त्या फलंदाजांना त्या गोलंदाजांना खरं तर इथे नक्कीच आपण पाहतोय भरपूर रन्स खर्च होताना पाहायला मिळालेले आहेत. 25 धावा धावफलकावरती. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवतात. अतिरिक्त धावे आणि धावफलक पुढे गेले. 26 अंकावरती 26 रन्स ऑन बोर्ड. अजिंक्य बुचडे श्री काळ भरून क्रिकेटला मारून जी टीम कडे नक्कीच आपण पाहतो मित्रांनो प्रत्येक खेळाडूचा रोल जो नक्कीच या सीझनला सेट झालेला आहे. ऑन साइडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु कौशल आलाय. पिडलिंगच्या जोरावरती मित्रांनो या खेळाडूने टू व्हीलर बाईक उगाच पटकावलेली नाहीये. त्याच्याकडे ते कला आहे, त्याच्याकडे ते कौशल्य आहे. तो मैदानावरती इथे कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. सिंगल मिळेल, धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 27 धावा. सागर काटकर 7 बॉल 11 वरती खेळतायत. साहिल 8 चेंडू 12 वरती खेळतोय. ही दोन फलंदाज मैदानावरती खेळपट्टीवरती पुरेसे चेंडू खेळलेले आहेत, सेट झालेले आहेत, एकही विकेट गेलेली नाहीये. त्यामुळे आता इथून पुढच्या चेंडूंवरती त्यांच्या बॅट मधून खरं तर फलंदाजी करणारा जो संघ आहे त्या संघातील जे सगळे खेळाडू आहेत ते डगआउट मधले खेळाडू आहेत ते आतुरतेने वाट पाहतात की कधी सागर काटकर यांच्या बॅटमधून षटकार चौकार येतील, कधी साहिलच्या बॅटमधून आपल्याला तो काउंटर अटॅक पाहायला मिळेल. मैदानावरती 27 धावा आहेत, धावफलकावरती पाहायला मिळतात. ओहो हो, टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा चेंडू आणि तो मैदानावरती आपण पाहतोय ऑन साइडला हिट करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर यष्टांच्या पाठीमागे किरण पकडतात कॅच. अजिंक्य बुचडेची कला, व्हेरिएशन आणि नक्कीच त्या ट्रॅप मध्ये तिथे फलंदाज सापडलेले पाहायला मिळतात. विकेट. सेवन रन 27 धावा धावफलकावरती आहे. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झाले. सागर काटकर आउट होत आहेत कारण षटकार चौकार थांबले होते, सिंगल डबल्स येत होत्या. थोडासा प्रेशर नक्कीच तो फलंदाजावरती शिफ्ट होत होता आणि त्या प्रेशरमध्ये त्यांनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिकडे मैदानावरती ते विकेट गमावून बसलेत. विकेट नंतर पुन्हा आपण पाहतो मैदानावरती वेगवान चेंडू
या अगोदर थोडासा धीम्या गतीचा बॉल होता, टप्पा पडल्यानंतर बाहेर बस वळण घेतलं, परंतु या चेंडूवरती वेग दाखवला, फारसं तिथे चेंडूला वळण दिलं नाही. डॉट बॉल आलाय. 27 धावा स्कोर कार्ड वरती. तीन ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. धावफलकावरती 28 धावा, एक फलंदाज बाद. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक. बाळू लांडे आता गोलंदाजी मार्कवरती आपल्याला नक्कीच सज्ज होताना पाहायला मिळतात. फार एंड कडून आपण पाहतोय नक्कीच मैदानावरती सज्ज झालेले आहेत. 18 बॉल 28 बनवल्यात, एक विकेट गेले. प्रसाद केएमसी 2 चेंडू 1, साहिल 8 बॉल 12. तर गोलंदाजी मार्कवरती बाळू. बाळू यांचा पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक कौशल पोहोचलेले आहेत. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते आणि ही धाव धावफलक पुढे घेऊन जाते. स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण पाहतोय 29 धावा जे आपल्याला पाहायला मिळतात. बाळू लांडे यांच्या गोलंदाजीच्या करिअर आपण क्रिकेट प्रोफाईल पाहिली मित्रांनो, तर अनेक विकेट्स त्यांच्या नावावरती आहेत. 379 विकेट त्यांच्या निश्चितच क्रिकेट रेकॉर्डवरती आहेत. बेस्ट त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर 6 विकेट एका मॅच मध्ये घेतल्या होत्या 13 धावा खर्च करत. त्यामुळे या खेळाडूकडं विकेट टेकिंग ॲबिलिटी आहे. परंतु समोर साहिल नागरे सवार. चेंडू सीमा रेषा पार, फरार, आलाय षटकार. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला, अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला, अगाध महिमा तुझी. 35 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या बॉलवरती सिंगल घेतली पीकेन आणि त्यानंतर साहिलकडे स्ट्राईक आली. पुन्हा एकदा वेग हिट, उसळी घेणारा बॉल हुक केलाय. डीप लॉंग लेग मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स, बॉल सीमा रेषा पार, 4 रन, चौकार. तुझी माऊली वारी संकटाला, आई कृपा करी माझ्यावरी जागवी दोरात सारी, आई कृपा करी माझ्यावरी जागवी दोरात सारी. आज गोंधळाला ये, गोंधळ भवानी. 39 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. बाळू यांच्यावरती अटॅक केला गेला. षटकारा पाठोपाठ चौकार. या काउंटर अटॅक साठी ओळखला तो साहिल नागरे. त्याबद्दल या अगोदरच्या षटकामध्ये मी तर चर्चा केली की या खेळाडूकडे प्रतिभा फार मोठी आहे, क्षमता आहे. यावेळेस स्टेप आउट होत खेळण्याचा प्रयत्न, फलंदाचा स्टान्स ओळखला, टप्पा मागे खेचला. फार जास्त फ्लाईट या चेंडूला दिली नाही. चेंडू आला डॉट. षटकार चौकारानंतर एक निर्धाव चेंडू हा मारून जी टीमला देखील दिलासा देणार आहे. 39 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू. पुन्हा एकदा बिग हिट. यावेळेस फिल्डर आहेत मिड विकेटला. ओ हो कॅच ड्रॉप. त्यानंतर मिळाली एक धाव धावफलकावरती ऍड होईल. वाईट स्टीप मिड विकेटला सागर संघातील एक सेफेस्ट फिल्डर आहेत, परंतु यावेळेस चुकी झाली. 40 धावा, 40 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1. 40 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये मार्गस्थ असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बाळू. 5 बॉलवरती 12 रन्स खर्च केल्यात. आता या षटकाला अजून चांगली ओव्हर बनवण्यासाठी प्रसाद केमसे एक बिगेट साठी ट्राय करेल, तर बाळू विकेट साठी जातील. पाहूया काय घडेल. बॉल उडवला हवेत. डीप मिड विकेटला फिल्डर. आता इथे चान्स मिस होणार नाही. अजिंक्य बुचडे डाऊन द बॉल पकडतायत कॅच. विकेट. फलंदाज बाद.
4 षटकं कंप्लीट झालेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य बुचडे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. या अगोदर काय गोलंदाजी अजिंक्यची राहिली, विकेट मिळवला, इकॉनॉमिकल राहिला, धावा कमी खर्च केला, त्यामुळे आता पुन्हा एकदा अंतिम षटकामध्ये अजिंक्यच्या खांद्यावरती गोलंदाजीची धुरा आता नक्कीच असणार आहे. या हंगामामध्ये मित्रांनो बेस्ट बॉलरचे पुरस्कार पटकावणारा खरं तर अजिंक्य बुचडे तुम्ही पाहताय. अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. गोलंदाजीच्या जोरावरती मारून जी टीमला मित्रांनो खरं तर अनेकदा चॅम्पियन बनवण्यामध्ये या खेळाडूचा रोल मोठा होता. फुल टॉस टाकला, प्रॉपर टाइम झालेला नाहीये, बॉल परफेक्ट तिकडे मिडल देखील झाला नाही, बॅटच्या अगदी स्टिकरच्या जवळ चेंडू कनेक्ट झाला आणि त्यानंतर मिड विकेट मध्ये कौशल होता, त्यानं एक सुंदर झेल पकडलाय. फलंदाज बाद झालेत साहिल. येस सर. तर नक्कीच मित्रांनो फिल्डिंग टीम आपला जो नियोजित कालावधी होता तो पूर्ण झालेला आहे. त्यामुळे आता एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेऊन फिल्डिंग करायची. फिल्डिंग टीम मारून जी टीम सूचनेकडे लक्ष द्या. एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. 25 मिनिटं नियोजित कालावधी आहे. रूल तसा नाहीये, या अगोदर आपण जे अनाउन्समेंट केलेलं आहे, जेव्हा तुमची 25 मिनिटं पूर्ण होतील त्यानंतर तो खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल याची नोंद घ्या. मग तो 1 बॉल बाकी असू द्या, 2 बॉल असू द्या, 4 बॉल असू द्या. ओके, तर दोन्ही पंचांनी चर्चा केलेली आहे आणि त्यावरती कन्क्लुजन काढलेलं आहे. फिल्डर बाहेर थांबू शकतात. धावफलकावरती 40 धावा. यावेळेस बॅटची बाहेर बॉलची कडा, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. धावफलक पुढे जाईल 41 या अंकावरती. 5वं षटक, अंतिम षटक. षटकाची सुरुवातच विकेटने झाली. पहिल्याच बॉलवरती साहिल नागरीचे विकेट गेले, त्यामुळे मैदानावरती नक्कीच इथे नुकसान सुतारवाडी अंबडवे टीमचं जे आपल्याला पाहायला मिळेल, कारण अंतिम षटकामध्ये एक सेट बॅटर गरजेचा होता, परंतु प्रणव सुतार हा खेळाडू आपण पाहतोय नक्कीच उभरता सितारा आहे, रायझिंग स्टार आहे, त्याच्याकडे देखील क्षमता आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. रन, 41 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 5वं षटक. यावेळेस बॉल उजव्याष्टीच्या भरपूर बाहेर. वाईड चेंडूचा इशारा पण त्या ठिकाणी कळवत आहेत आणि संघाचा धावफलक नक्कीच आपण पाहतोय. त्या इथे पुढे जाताना पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती 42 धावा आहेत. समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाईच्या माध्यमातून कासारसाई खरंडक या स्पर्धेचं आयोजन ऑफ स्टंपला शफल झाला. जागा बनवत, रूम बनवत खेळण्याचा प्रयत्न होता. नक्कीच मैदानावरती तो पुढच्या दरवाज्यामध्ये गेला, परंतु इकडे चोरी मागच्या दरवाज्यातून झाली. क्लीन बोल्ड, विकेट, फलंदाज बाद. वीरेन 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 चार फलंदाज बाद, 42 धावा धावफलकावरती. अजिंक्य बुचडेचा स्पेल काय कमालीचा राहिला मित्रांनो. 10 बॉल अजिंक्यने आतापर्यंत टाकलेले आहेत. त्या 10 बॉल मध्ये त्यानं फक्त 5 धावा खर्च केल्यात, 3 विकेट मिळवलेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक. उजव्याष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वाईड चेंडू. अतिरिक्त धावेनं धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या 43 धावा. नक्कीच आपण पाहतोय नक्की तेथे संघांसाठी
एक DRH देखील व्यवस्था जरूर जी आहे, परंतु अजिंक्यला ठाऊक होतं की हा चेंडू भरपूर बाहेर, त्यामुळे कुठल्या प्रकारे तो रिव्ह्यू साठी गेलेला नाहीये. तो फलकावरती 43 धावा, 2 चेंडू शिल्लक. पुन्हा इथे शिवम देखील अल्टीपल्टी फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता आणि अजून एक धाव मिळते, जी लेग बायची असेल, जी एक्स्ट्राची असेल. बॅटनं धाव आलेली नाहीये या षटकामध्ये. आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर 2 वाईडच्या, 1 लेग बायची आणि फलंदाजच्या बॅटमधून आलेली 1 धाव आहे. 44 धावा, 4 फलंदाज बाद. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. 44 धावा. वैभव स्ट्रायकिंग एंडला खेळतात. अजिंक्य बुचडेच्या 2 षटकांचा जो स्पेल होता, त्या स्पेल मध्ये तो अतिशय इकॉनॉमिकल कंजूशी गोलंदाज आणि विकेट टेकर म्हणून तो पुढे आला. इथे 2 धावा पूर्ण होतात. 3ऱ्या धावेसाठी घरट तर सोडले, परंतु फलंदाज होतील धावबाद. 2 पूर्ण होतात. 46 धावा बफलकावरती आहे. 47 इज अ टार्गेट. 47 धावेंचं आव्हान. या सामन्यानंतर होणारी पुढील मॅच, त्या मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होणार आहे. टॉस साठी यायचे. घोटावडे वॉरियर्स विरुद्ध भरुणा क्रिकेट क्लब मुगावडे दारोली या 2 संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच असेल. तर दोन्ही संघ टॉस साठी या आणि टॉस करण्यासाठी आदरणीय हिरमनभाऊ भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतो. हिरमनभाऊंना विनंती आहे, आपण नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. दोन्ही टीमचे, बोथ टीमचे संघनायक, कॅप्टन उपस्थित राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस होईल. तर या ठिकाणी मारुंजी नगरीचे उद्योजक सन्मान्य समीर शेठ जगताप देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. समीर भाऊंना विनंती, आपण टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस होतोय. समस्त ग्रामस्थ कासारसाई आणि मुळशी सम्राट कासारसाई आयोजित कासारसाई करंडक 2026 ही स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट मध्ये आपण पाहतोय. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2, रात्र क्रमांक 2 आणि या दुसऱ्या खरं तर दिवस रात्र फॉर्मॅट मधील हा 4थ्या क्रमांकाचा सामना मैदानावरती आपण पाहतोय.
तर निश्चितच इथे सेकंड इनिंग दुसऱ्या डावाला सुरुवात होते. 47 धावेंचा पाठलाग करायचा आहे. काळूराम लांडे आणि कौशल जगताप ही जोडी मैदानावरती दाखल झाली. तर पहिल्या ओव्हरसाठी शिवम नागरे. पहिलाच बॉल शिवमचा लॉफ्ट केला ऑन साइडला ऑन द ग्राउंड. वडिश मिडॉन मधून क्षेत्ररक्षक आर्यन चेंडूच्या मागे आले. चेंडू अडवतात, थ्रो करतायत, तोपर्यंत एक धाव फलकावरती ऍड होते आणि ही एक धाव नक्कीच संघाचं खातं उघडते. अकाउंट ओपन झालंय. सूर्यास्त होतोय, सूर्य हळूहळू मावळतीकडे नक्कीच आपण पाहतोय जजुक चाललेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता फ्लड लाईट्स ऑन होणार आहेत. अंडर लाईट्स खेळण्याचा एक वेगळा अनुभव, या क्रीडांगणावरती खेळण्याचा नक्कीच एक वेगळा अनुभव. काल अनेक खेळाडूंशी आपण चर्चा केली, बातचीत केली आणि प्रत्येकानं या क्रीडांगणावरती खेळण्याचा आनंद खरं तर आपण पाहतोय व्यक्त केला. कासांसाई करंडक म्हटलं की आयोजन नियोजन अतिशय सुपर क्वालिटी असते. खरं तर नक्कीच खेळाडूंचे ते अभिप्राय आपण ऐकले आणि आज नक्कीच मैदानावरती पुन्हा एकदा नवे कोरे. मुळशी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारे 6 संघ पुन्हा एकमेकांचे आमने सामने. कालची क्वार्टर फायनलची मॅच बाकी आहे, परंतु आज क्वार्टर फायनल होणार आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय, परत एकदा इनफिल्डला बीट करत 2 फिल्डर मधून गॅप शोधलाय, परंतु तिकडे वाह चांगली फिल्डिंग, कमालीचे एफर्ट्स. आर्यन सावंत चतुर चाणाक्ष खरं तर तो मैदानावरती प्रचंड वेगाने धावला. इनफिल्ड जरूर क्लिअर केली काळूराम यांनी. त्यांनाही वाटलं की आता एकदा बॉल निसटल्यानंतर आउटफील्ड वेगवान आहे, चौकारासाठी तिथे जाईल चेंडू, परंतु चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. कमी धावसंख्येचा बचाव करत असताना मैदानावरती नक्कीच हे एफर्ट्स फिल्डिंगमध्ये गरजेचे असतात आणि अनेकदा अशा पद्धती 45, 40, 45, 50 मध्ये धावफलक असल्यानंतर त्या धावसंख्येचा यशस्वीरित्या बचाव अनेकदा सुतारवाडी आंबडवे टीम कडून केला गेलेला आहे. परंतु काळ भरवण्यात मारून जी संघ, या संघाकडे जर मित्रांनो तुम्ही पाहिलं तर फलंदाजीची जी लाईन आहे, बॅटिंग ऑर्डर जो आहे तो दगडा ताकदवर आहे. त्यामुळे याही संघाकडे ती धावा चेस करण्याची क्षमता फार मोठी आहे. त्यामुळे हे बॅटल नक्कीच आपण पाहतोय, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई जी आपल्याला पाहायला मिळते. 5 रन ऑन बोर्ड, 5 धावा धावफलकावरती. 26 चेंडूंमध्ये सामना जिंकण्यासाठी 42 ची आवश्यकता. शिवम नागरे पॉवर प्ले स्पेशालिस्ट हा गोलंदाज आहे. उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर, वाईड चेंडूचा इशारा. रायझिंग स्टार करंडक. त्यानंतर मग आपण पाहिलं असेल की मित्रांनो घोटवडे गावच्या मैदानावरती शिवसेना करंडक या स्पर्धांमध्ये या हंगामामध्ये आपल्याला शिवम नागरे बेस्ट बॉलरचा पुरस्कार पटकावताना पाहायला मिळाला. अजून 1-2 स्पर्धा निश्चितच शिवम नागरेने या हंगामामध्ये बेस्ट बॉलर पुरस्कार पटकावलेला आहे. तो या संघाचा प्रमुख गोलंदाज आहे. दरम्यान बॅटची इनसाइड एज, एक धाव या चेंडूवरती प्राप्त होईल. धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती 7 रन ऑन बोर्ड, 7 धावा धावफलकावरती आहे. 7 अंक म्हटलं की भारतीय संघातील खरं तर यशस्वी कर्णधार आपल्याला आठवतात. महेंद्रसिंग धोनी सरांचा चेहरा डोळ्यासमोर निश्चित येतो. 7 थाला फॉर अ रिझन असं म्हणतात. यावेळेस त्या वेस्टीच्या बाहेरून बॉल फाईन लेगला खेळला. एक धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्डवरती धाव आहेत त्या 8. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनल्या गेल्यात. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि सामना जिंकण्यासाठी 39 धावेंची आवश्यकता जी नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. एक सुंदर क्रीडांगण, प्रामुख्याने या क्रीडांगणाची चर्चा केली जाते. कासारसाई गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सर्व मुळशी सम्राट क्रिकेट क्लब संघातील सदस्य असतील, खेळाडू असतील, त्यांनी खरं तर मेहनत घेतली आणि त्यानंतर ही स्पर्धा आपल्या भेटी झाली. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये कासारसाई संघातील सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. अक्षयभाऊ शितोळे असतील, अतुलभाऊ बोडके असतील, हिरामनभाऊ भिंताडे असतील, त्याचबरोबर प्रामुख्याने आपले सुप्रसिद्ध रील स्टार मोहसिनबाई देखील आपल्याला पाहायला मिळतात, सागर भाऊ देखील आहेत. त्यामुळे नक्कीच आपण पाहतो ही प्रमुख जी आयोजन कमिटी आहे ती या स्पर्धेसाठी मेहनत घेते, पाहणी करतायत कुठल्या गोष्टींची कमतरता आहे. परंतु एकंदरीतच मित्रांनो आपण खेळाडूंचे अभिप्राय ऐकलेले आहेत. त्यांनी या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे. आणि विशेष जर तुम्ही पाहिलं तर मार्च महिना, उन्हाळ्याचे दिवस, प्रचंड उन्हाचा कडाका, त्यामुळं दिवसा करतर मॅचेस खेळण्यासाठी खेळाडूंना तिथे भरपूर कसरत करावी लागते. त्यामुळं खेळाडूंना कुठल्या प्रकारे जर आपण हेल्थचा इश्यू न यावा त्यासाठी डे नाईट फॉर्मॅटचा विचार प्रामुख्याने आयोजन कमिटीने संकल्पना आणि त्यानंतर ती सत्यात उतरवली. वेळेस परत एकदा वेगवान चेंडू. आर्यन सावंतचा दुसरा बॉल. पहिला बॉल तर डॉट होता, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, वाईड +1 अशा 2 धावा
या चेंडूवरती मिळतात। ग्राउंड्समनला विनंती आहे आपण फ्लड लाईट्स ऑन करायचे। ग्राउंड्समन पाजी आपको रिक्वेस्ट है आप फ्लड लाइट्स ऑन कीजिए पाजी। नक्कीच या क्रीडांगणाचे सर्वेसर्व आदरणीय गणेश भाऊ किरवे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून स्वागत। गणेश भाऊ आपण लाईट्स ऑन करण्याची सूचना नक्कीच करायची आहे। दरम्यान इथे हो रनआउटचा चान्स होता, एक धाव मिळते, धावफलक एका धावेने पुढे जाईल। 11 धावा षटक क्रमांक दुसऱ्या मैदानामध्ये सुरू असताना आर्यन सावंत पहिला बॉल डॉट आला, परंतु त्यानंतर पुढचा चेंडू वाईड +1, त्यामुळे जो पहिला डॉट बॉल आला तो कव्हर झाला। त्यानंतर पुढच्या चेंडूवरती मिळालेली एक सिंगल धाव धावफलकावरती आकडे बदलतात 11। काळूराम लांडे उर्फ करण लांडे, दुसऱ्या बाजूला कौशल जगताप, ही जोडी त्यावेळेस खडे खडे उडवलाय बॉल लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहेत शिवम पकडतात कॅच। फर्स्ट विकेट डाऊन, मारुंजी संघाला पहिला धक्का, पहिला हादरा। काळूराम बॅक टू द पवेलियन। नवीन फलंदाज किरण मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात। 11 रन ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती आहे एका विकेटच्या मोबदल्यामध्ये। पॉवर प्ले मध्ये ज्या विकेटची आवश्यकता होती ना मित्रांनो, सुतारवाडी आंबडवे टीमला, स्वर्गीय सतीदास सुतार फूड फाउंडेशन या टीमला जो विकेट हवा होता तो विकेट मिळालाय। काळूराम आउट झालेत, नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती किरण। दरम्यान गोलंदाज आर्यन सावंत, यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा हलक्यातून आलेला पहिलाच बॉल, थोडासा डिफेन्सिव्ह मोड, कारण खेळपट्टीचा फारसा अंदाज नाहीये, त्यामुळं सुरुवातीला काही चेंडू देखील आपण पाहतोय तिथे हळूवारपणे खेळायचे, तिथे सन्मान द्यायचे, कारण आव्हान या खेळपट्टीवरती 5 षटकांमध्ये 50 पेक्षा कमी आहे। त्यामुळे तुम्हाला सिंगल डबल जरी घेतलाय, खराब चेंडूवरती जरी आक्रमण केलं तरी हा गेम सहज आपल्या पक्षामध्ये येऊ शकतो, परंतु मैदानावरती त्यासाठी मेहनत करावी लागेल। खेळपट्टीच्या बाहेर नो बॉल, पंच या ठिकाणी कळवतात आणि यानंतर पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे। 13 धावा धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये। भारतीय संघातील खरं तर महेंद्रसिंग धोनी सरांबद्दल आपण या अगोदर चर्चा केली, 7 हा त्यांचा जर्सी नंबर, नक्कीच त्याबद्दल देखील चर्चा होईल। यावेळेस फ्रीटचा बॉल बुंद्यात टाकला, यॉर्कर लेंथ, गॅप मधून खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटचे फिल्डर चेंडूच्या मागे आलेत, सुंदर क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा सिंगल, धावफलकावरती धावा आहेत त्या 14। आर्यन सावंत युवा गोलंदाज, टॅलेंटेड गोलंदाज मैदानावरती आपण पाहतोय। या षटकामध्ये आर्यननं जरूर नो बॉल टाकलाय, वाईट बॉल टाकलाय, परंतु 5 बॉलवरती त्यानं धावा फार खर्च केलेला नाहीत, फक्त 6। 19 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता, 19 गेंदे और 33 रन की जरूरत है। यावेळेस उडवलाय बॉल ऑन साइडला, देख घुमा के अफलातून, अप्रतिम अफला फटका, 440 होल्डचा झटका, किरण बुचडे यांच्या बॅटमधून बिग 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 सिक्सर, 6 रन। 2 ओव्हर पूर्ण, धावफलकावरती धावा आहेत त्या 20, शेवटचे 18 चेंडू, 27 धावेंची आवश्यकता आहे। गणेश भाऊ किरवे, ओके। समीर भाऊ शितोळे आणि अतुल भाऊ भिंताडे यांचं आगमन झालेलं आहे, आपलंही मनपूर्वक स्वागत। 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय, धावफलकावरती 20, 18 बॉल, सामना जिंकण्यासाठी 27 ची गरज। प्रसाद केएमसी अर्थातच पीके मैदानामध्ये दाखल झालेले आहेत।
मुळशी तालुक्यातील हे विजेचे रिमोट आहेत असं त्यांना उपाधी दिली गेलेली आहे. त्यावेळेला हा व्हाईट बॉल उजव्या बराचसा बाहेर. सोमनाथ भाऊ केदारी हे देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. 18 बॉल 26. कौशल यावेळेस अटॅक करण्याचा प्रयत्नामध्ये होता, पूर्णपणे प्रॉमिसिंग कनेक्शन नाहीये. चेंडू जातोय पॉइंटला, खेळायचा होता चेंडू खरं तर कव्हर्स एक्स्ट्रा कव्हर्सला, परंतु तो चेंडू बॅटची एज घेऊन नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती पॉइंट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. तिकडे मिळाली एक धाव. 22 धावा धावफलकावरती आहे. महेंद्रसिंग धोनी सरांचा खरं तर विषय आपण छेडला, त्यांचा तिथला जन्मदिवस 7/7/1981, 7 जुलै 1981. तो हो इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू आलाय डॉट, निर्धाव. 16 बॉलमध्ये 25 ची गरज. त्यामुळे नक्कीच ज्यावेळेस महेंद्रसिंग धोनी सरांनी ज्याचा खुलासा केला की त्यांचा जन्मदिवस हा 7 जुलै, त्यामुळे तो जर्सी नंबर 7 निवडला गेला आणि तो 7 हा अंक जगभरामध्ये प्रसिद्ध करणारी व्यक्ती MS धोनी. यावेळेस परत एकदा धावेसाठी पळापळ प्रयत्न, डॉट बॉल नंतर फॉलिंग स्वीप, त्यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती 2 धावा. धावफलक पुढे जाईल 24. 15 बॉलमध्ये 23 धाव्यांची आवश्यकता आपण पाहतोय. 15 चेंडू 23 ची गरज आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना प्रसाद केमसे व्हाईट बॉलनं सुरुवात झाली, त्यानंतर एक धाव, पुन्हा डॉट बॉल, दुहेरी धाव. किरण, अशीचा किरण आहे या संघाचा. अनेक सामने या पठ्ठ्यानं मारून जी टीमला जिंकून दिलेले आहेत. या हंगामामध्ये नक्कीच आपण पाहिलं तर किरण थोडासा त्यांचा परफॉर्मन्स प्लस मायनस राहिलेला आहे, परंतु फॉर्म मध्ये येण्यासाठी त्यांना एक मॅच एक मोठी इनिंग फार तिथे निश्चितच महत्वपूर्ण ठरेल. ती ही मॅच असू शकणार का? दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा वेगवान, चेंडू आलाय डॉट. 25 धावा धावफलकावरती आहे. मॅच रंगते, मॅच ऑन झाली. 13 बॉल 22 धावेंची गरज. 13 बॉल 22 ची गरज. पुढे सरसावलेत आणि बॉल आपल्या रडार मध्ये घेतलाय, टप्प्यात घेतलाय. कौशल जगतापच्या बॅट मधून बॉल जाते सरळ डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट लाईक अ एरो, सिक्सर. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान शिवराज भाऊ वाघोले देखील उपस्थित आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. अक्षय भाऊ शितोळे यांचे ते स्वीय सहाय्यक आहेत, त्यांचंही हार्दिक स्वागत. 12 बॉल 16 ची आवश्यकता. षटकारानं सामना निश्चितच आपण पाहतोय थोडासा हलका खरं तर आपण पाहतोय मारुंजी संघासाठी. तिकडे कौशल करताना पाहायला मिळालेत, कारण ती मस्ट निडेड बिगिट होती, मस्ट निडेड बाउंड्री होती. 31 धावा धावफलकावरती, एका विकेटच्या मोबदल्यात 12 बॉल 16 ची आवश्यकता. हे समीकरण तुम्ही पाहताय. शिवम या षटकामध्ये शिवम गेम पलटवणार का? शिवमने जर विकेट घेतल्या, धावा कमी खर्च केल्या, तर मॅच पुन्हा मैदानावरती स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट टीम कडे झुकू शकते. परंतु समोर किरण बुचडे आहेत. 5 बॉल 10 वरती 200च्या स्ट्राईक रेटनं खेळतायत. परंतु इथे बॅटची खेळा, जी चर्चा सुरू आहे की या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी विकेटची गरज होती, तो विकेट मिळालाय. आता मैदानावरती प्रेशर वाढेल कौशलवरती, कारण दुसऱ्या बाजूला सेट बॅटर आउट झालेत. नवीन फलंदाज अजिंक्य बुचडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. नॉस्ट्राक गेंडला कौशल 8 चेंडू 11 वरती खेळत आहेत. मोक्याच्या क्षणी कौशलच्या बॅटमधून आली तो षटकार मारून जी संघासाठी खरं निर्णायक. आणि आता मैदानावरती इथून पुढे निश्चितच कौशलवरती नजर असणार आहेत. येस सर, 11 बॉलमध्ये 16 ची आवश्यकता आहे. फ्लड लाईट्स पुढच्या काही मिनिटांमध्ये ऑन होणार आहेत.
11 बॉल 16ची आवश्यकता असताना ऑन साइडला खेळलेला चेंडू आला ऑन द ग्राउंड, थोडीशी मिसफील्ड आणि तिथे एका धावेचं रूपांतर होते 2 धाव्यांमध्ये. निराशा व्यक्त करतोय शिवम, कारण त्याला ठाऊक आहे या एका धावेचं महत्व. एक छोटासा चान्स मैदानावरती आपण पाहतोय, प्रतिस्पर्धी संघाच्या विजयाची नांदी ठरू शकतो, तर एक छोटीशी चूक मैदानावरती पराभवाला आमंत्रण देऊ शकते. क्रिकेट 10 बॉल 14ची गरज. शिवम तयार, समोर अजिंक्य. यावेळेस देखील चांगला बॉल पुंद्यात टाकलेला, हार्ड लेंथ हिट केले, एक धाव मिळाली. एकाच धावेवरती समाधान. कौशल जगताप आतापर्यंत या डावामध्ये तो डाव सांभाळून डाव सावरून खेळलाय. 2 विकेट्स गेलेत, परंतु एका बाजूनं विकेट सेव्ह करून रन चालू ठेवण्याचं काम या पठ्ठ्याने केलेलं आहे. तर कौशल 8 चेंडू 11 वरती, 9 बॉल मध्ये 13ची गरज. गोलंदाजी मार्क वरती शिवम, एक्स फॅक्टर म्हणून खरं तर आपण पाहतोय सुतारवाडी अंबडवेट टीम साठी काम करणारा गोलंदाज आहे. 9 चेंडू 13, 9 गेंदे 13. ओहो, इथे काय बॅटची कडा, पंचांचं बोट आकाशाकडे. मैदानाच्या आतमध्ये कौशल जगतापची विकेट. जी चर्चा केली आहे मित्रांनो, जे मैदानावरती आपण डिस्कशन करतोय की शिवमचं हे षटक, या ओव्हरमध्ये जर विकेट्स आल्या, धावा थांबल्या, तर मॅच अवघड होऊ शकते. सोपी वाटणारी मॅच आता मैदानावरती आव्हानात्मक वाटू लागली, कारण सामना आलाय 8 चेंडू 13 वरती, 8 गेंदे 13 रन्स की जरूरत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत बुचडे. 8 बॉल 13ची आवश्यकता. सामना रंगतदार स्थितीमध्ये नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतोय. 8 बॉल 13ची गरज. वाईड चेंडूचा इशारा यानंतर नक्कीच आपण पाहतोय मैदानामध्ये. आपण पाहतोय ऑफल कवरती 35 धावा, 8 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 धावेंची गरज. 8 बॉल 12, 35 रन ऑन बोर्ड. 35 धावा ऑफल कवरती आहे. 8 चेंडू 12. श्री काळ भरून क्रिकेटला बारूंजी की स्वर्गीय सतीजाता सुतार स्पोर्ट फाउंडेशन, सुतारवाडी अंबडवेट. यावेळेस अनिकेत बुचडे, बिग हिट, बिग ब्लास्ट, मस्ट नीडेड बिग हिट, मस्ट नीडेड बाउंड्री. अनिकेत बुचडेच्या बॅट मधून निर्णायक क्षणी आलेला हा A1 क्वालिटीचा षटकार. एक्केचाळीस धावा ऑफल कव्हर. त्याच स्पर्धेच्या निमित्तानं मान आयटी नगरीचे उद्योजक आणि प्रामुख्यानं 22 सरपंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो, सन्माननीय उद्योजक गणेश भाऊ भोईर प्रामुख्यानं उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. सो मॅच कडे 7 बॉल 6ची गरज. शिवम गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. एक षटकार जो अनिकेत बॅट मधून आला. पहिलाच बॉल अनिकेत बुचडे फेस करत असताना जर्सी नंबर 25 अनिकेतनं षटकार मारला. मॅच 7 बॉल 6 वरती आले. यावेळेस अजून एक खराब चेंडू, त्यावरती खरपूर समाचार. मी प्रेशर घेत नाही, मी प्रेशर देतो हे सांगतोय अनिकेत बुचडे. सलगचे 2 षटकार, मॅच फिनिश्ड आणि या मॅच मध्ये बाजी मारली श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब मारूंजी टीमनं. हार्दिक अभिनंदन टीम, वेल प्लेड. तर हार्ड लक स्वर्गीय सतीदादा सुतार फाउंडेशन सुतारवाडी. या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच, सामनावीर पुरस्काराचे मानकरी. 2 ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च करणारे आणि 3 विकेट्स घेणारे अजिंक्य बुचडे ठरतायत सामनावीर या पुरस्काराचे मानकरी. तर अजिंक्य या. यस सर. यानंतर ग्राउंड्समैन, आपको क्रीज मार्किंग करने के लिए बीच मैदान पर आना है. ग्राउंड्समैन आप क्रीज मार्किंग के लिए बीच मैदान पर आइएगा. सोमनाथ भाऊ केदारे आणि अतुल भाऊ भिंताडे यांच्या शुभ हस्ते आपण देऊयात सामनावीर पुरस्कार. अजिंक्य बुचडे यांना प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार या ठिकाणी वितरित होणार आहे. चला पुढील मॅचला सुरुवात होईल. घाई करायची टीम.
फिल्डिंग टीम फिल्डिंग लावून का गोठवडे वॉरियर्स संघानं टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी निवडलेली आहे.